गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं क्रिचॉफचे दोन लॉज बघितले, करंट लॉ आणि दुसरा व्होल्टेज लॉ. हे दोन लॉ आपल्याला एखादं कॉम्प्लिकेटेड अशा स्वरूपाचं इलेक्ट्रिक सर्किट जर एक्सप्लेन करायचं असेल, त्याच्यामधून जाणारा करंट कुठल्या डिव्हिजन मधून किंवा कुठल्या कंपोनंट मधून करंट किती जातो हे जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल, तर यासाठी आपण या क्रिचॉफच्या लॉचा यूज करतो. आता हे जे क्रिचॉफ्स लॉज यूज करत असताना एक दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. एक त्याचे साइन कन्व्हेन्शन्स. मग करंट लॉ वापरताना आपण एक साइन कन्व्हेन्शन बघितलं. करंट रिसिविंग ॲट दिस जंक्शन इज कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह and current leaving from the junction is considered as a negative. त्याचबरोबर व्होल्टेज लॉ बघताना आपण दोन साइन कन्व्हेन्शन बघितले, ती लक्षात ठेवायची. नंबर 1, at the time of tracing the path or tracing the loop, if any component is came across us at that time, if you are moving along the current, then potential difference across that component is considered negative. And if you are in the opposite direction of the current through that path, potential difference considered positive. Second sign convention, if any electrical source is come across our path and if you are tracing that source from negative to positive, then EMF is considered positive. And if you are tracing that electrical source from positive to negative, at that time it is considered negative. These two sign conventions are important at the time of explanation of the any electrical circuit. Now, today we are going to discuss a important network. It is called Wheatstone's bridge. Wheatstone is name of scientist, and it is the combination of 4 resistors called as a bridge. So this network is important for obtaining the resistance of any unknown resistor, and with the help of that resistance you can also change in resistance. You can also measure the temperature, strain, humidity, displacement, liquid levels, etc., which are depends upon the resistance of that resistor. साधारणतः हे नेटवर्क आपण एखादा अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी वापरतो आणि या अननोन रेजिस्टरच्या माध्यमातून आणखी एखादं टेम्परेचर, एखाद्या ठिकाणचा स्ट्रेन, त्याचबरोबर एखादं डिस्प्लेसमेंट, एखादी ह्युमिडिटी किती आहे तिथं, अशा पद्धतीचे काही फिजिकल फॅक्टर्स आणखी इतर आहेत. असे फिजिकल फॅक्टर्स आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी या नेटवर्कचा, व्हीटस्टोनच्या नेटवर्कचा उपयोग करू शकतो. आणि मग त्याला म्हणतात व्हीटस्टोन्स ब्रिज. व्हीटस्टोन्स ब्रिज. आता पहिल्यांदा बघा काय आहे व्हीटस्टोन्स ब्रिज. इट कन्सिस्ट 4 रेजिस्टर्स कनेक्टेड अक्रॉस साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. बघा अशा पद्धतीचा एक मी क्वाड्रिलॅटरल घेतो. या क्वाड्रिलॅटरलच्या साइडच्या अलॉंग अशा पद्धतीनं एक 4 रेजिस्टर्स, त्यांना मी नाव देतो. हा रेजिस्टन्स पी आहे किंवा पी एवढा आहे, हा क्यू एवढा आहे, हा आर एवढा आहे किंवा इथं घेऊ आर, हा आर एवढा आहे
आणि हा एस एवढा रेजिस्टर. असे 4 रेजिस्टर्स त्या क्वाड्रिलॅटरल नाव देतो मी ए बी सी डी, साईडच्या अलॉंग आपण कनेक्ट केलेत. क्वाड्रिलॅटरलच म्हणायचं कारण सगळे रेजिस्टर सारखे असतील असं नाही. सगळे रेजिस्टर सारखे असेल तर रेक्टँगल होईल, हा भाग वेगळा, आणि मग म्हणताना क्वाड्रिलॅटरल म्हणायचं. आणि मग या क्वाड्रिलॅटरलच्या एका डायगोनलच्या अलॉंग बी डी ही डायगोनल घेतो मी. या डायगोनलच्या अलॉंग एखादा डिटेक्टिंग डिव्हाइस, फॉर एक्झाम्पल गॅल्व्हॅनोमीटर, त्याचा रेजिस्टन्स जी आहे असं म्हणतो आणि त्याला जीनच दाखवतो. त्याचा रेजिस्टन्स पण जी आहे आणि जीनच दाखवतो मी गॅल्व्हॅनोमीटर. एका डायगोनलच्या अलॉंग. आणि राहिली डायगोनल दुसरी एसी, ही डायगोनल मी जरा इकडे काढतोय बरं का. या डायगोनलच्या क्रॉस एक बॅटरी सोर्स, या सर्किटला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करून या सर्किट मधून करंट प्रोड्यूस करण्यासाठी एखादा बॅटरी सोर्स ज्याचा ईएमएफ ई आहे, एखादं ऑन ऑफ साठी प्लग की, आणि गॅल्व्हॅनोमीटर सारखा सेन्सिटिव्ह डिव्हाइस आपण यामध्ये वापरलेला आहे. मग त्या सेन्सिटिव्ह डिव्हाइसला थोडस हाय करंट पास झाला अचानकपणे तर तो डिव्हाइस डॅमेज सुद्धा होऊ शकतो. म्हणून एखादा रिओस्टॅट करंट कंट्रोलसाठी फक्त या पद्धतीने टाकायचं, नाही दाखवलं तरी चालेल पण आपण रिओस्टॅट टाकू शकतो. ठीक आहे, मी घेत नाही, पण करंट कंट्रोलसाठी रिओस्टॅट तुम्ही इथं वापरू शकता किंवा वापरतोच, आपण प्रॅक्टिकली वापरतो. इथं काय दाखवत बसत नाही. ही प्लग की आहे, आता सध्या ही की ओपन आहे. याला म्हणायचं व्हीटस्टोनचं नेटवर्क किंवा व्हीटस्टोनचा ब्रिज. बघा आता व्हीटस्टोन्स ब्रिज म्हणजे काय असं जर विचारलं तर तुम्ही सांगायचं इट कन्सिस्ट 4 रेजिस्टर्स connected across sides of a quadrilateral whose one diagonal is connected with detecting device like galvanometer and remaining diagonal is used to apply the electrical source and it is Wheatstone's network or Wheatstone's bridge. अशा पद्धतीने सांगायचं. आता या व्हीटस्टोनच्या ब्रिजचं आपण डिस्कशन करायचं आहे क्रिचॉफच्या लॉनं. पहिल्यांदा करंट लॉ वापरूया आणि करंट सेट करून घेऊया. बघा, प्लग की क्लोज केली, हा बॅटरी सोर्स या सगळ्या सर्किटच्या अक्रॉस एक व्ही एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करेल. त्या पोटेन्शियल डिफरन्समुळं या सर्किटमधून करंट प्रोड्यूस होईल. तो मी बॅटरीच्या पॉझिटिव्ह पासून दाखवतोय या पद्धतीनं. हा करंट आय या क्रिचॉफच्या म्हणण्याप्रमाणे ए या जंक्शनला आला आणि मग तिथून मात्र 2 पाथ आहेत, 2 पाथ. त्यातल्या एका पाथ मधून पी या पाथ मधून सपोज I1 एवढा करंट गेला आणि आर या रेजिस्टरच्या पाथ मधून I2 एवढा करंट गेला. म्हणजेच थोडक्यात मला इथं म्हणायचं असं, I टोटल करंट इज नथिंग बट I1 प्लस I2. आता हा करंट बी ला आला, इथं आहे रेजिस्टर, म्हणजेच थोडक्यात एचं पोटेन्शियल जास्त असणार आहे. त्यात कारण काही करंट हा रेजिस्टन्स अडवतो, म्हणजे काही चार्जला अडवतो आणि या चार्जला अडवल्यामुळे इथं चार्ज जास्त असणार आहे आणि कमी चार्ज इथं बी ला जाणार आहे. म्हणजे एचं पोटेन्शियल जास्त आहे बी पेक्षा. इथंही तसंच एचं पोटेन्शियल जास्त असणार आहे डी पेक्षा. आणि मग ए हा हायर पोटेन्शियल पॉइंट. आता हा करंट I1 इथं आला, करंट I2 इथं डी पॉइंटला आला, I1 बी पॉइंटला आला. आता हे करंट अनइक्वल असतील कारण रेजिस्टर अनइक्वल आहेत, म्हणजे बी आणि डी ला असणारं पोटेन्शियल सुद्धा अनइक्वल असणार आहे. बी आणि डी चं पोटेन्शियल इक्वल असेलच असं नाही. आणि मग व्ही बी पोटेन्शियल ऍट पॉइंट बी सपोज इट इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल ऍट पॉइंट डी, असं गृहीत धरतोय. एखाद्या वेळेस असंही होईल
हा रेजिस्टर स्मॉल आणि हा रेजिस्टर जास्त असेल तर इथलं पोटेन्शियल याच्यापेक्षा जास्त असू शकणार आहे. आणि एक कंडिशन घेतो मी, बी चं पोटेन्शियल डी पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की या बी पासून येणारा करंट आहे बी ला I1, या बी पासून करंट जाणार आहे डी ला थ्रू दी गॅल्व्हॅनोमीटर, तेव्हा तो करंट मी IG म्हणतो. आणि त्यामुळं गॅल्व्हॅनोमीटर सर्टेन डिफ्लेक्शन देणार आहे. गॅल्व्हॅनोमीटर सर्टेन डिफ्लेक्शन देणार. आता IG हा करंट या गॅल्व्हॅनोमीटर मधून गेला आणि डी पॉइंटला आला. आता बघा, बी पॉइंटला I1 एवढा करंट आला. अकॉर्डिंग टू क्रिचॉफ्स करंट लॉ I1 एवढा करंट इथं आला. त्यातला IG एवढा जर इकडे गेला गॅल्व्हॅनोमीटरकडे, तर Q या रेजिस्टर मधून करंट किती गेला बघा, I1 मायनस IG एवढा करंट या Q मधून गेला. त्याचबरोबर क्रिचॉफच्या करंट लॉ प्रमाणे डी पॉइंटला या डी पॉइंटला करंट इनवर्ड होतो दोन पाथ मधून, एक ए कडून म्हणजे आर मधून I2 एवढा आणि एक गॅल्व्हॅनोमीटर मधून IG एवढा. मग तो करंट लिव्ह होण्यासाठी एकच मार्ग राहिला, हा रेजिस्टर S. या S मधून किती करंट जाईल, इकडून आला I2 आणि इकडून आला IG. सो I2 प्लस IG एवढा करंट या S मधून जाईल. आणि परत एकदा या ठिकाणी परत क्रिचॉफचा करंट लॉ C या जंक्शन साठी, इकडून आला I1 मायनस IG, इकडून आला I2 प्लस IG. दोघांची ऍडिशन केली तर राहिला I1 प्लस I2. IG गेट्स कॅन्सल, मायनस IG प्लस IG. मग राहिलं का I1 प्लस I2 म्हणजेच करंट I इज I1 प्लस I2 म्हणजेच करंट I. करंट I is passes through this plug key and battery source. बघा, क्रिचॉफच्या फर्स्ट लॉचा यूज करून आपण या सर्किट मध्ये पहिल्यांदा करंट कसा सेट केला हे लक्षात आलं. आता क्रिचॉफचा सेकंड लॉ वापरायचा आणि हे नेटवर्क डिस्क्राइब करायचं. बघा, आता त्यासाठी मी लूप निवडतोय. आता लूप भरपूर होतात बघा, किती लूप तयार होतात. ABDA, BCDB, ABC मध्ये न जाता ABCDA. त्याचबरोबर ABC इकडे न जाता बॅटरी सोर्स मधून ADC इकडे वर न जाता बॅटरी सोर्स मधून भरपूर लूप आपण या ब्रांच मध्ये घेऊ शकतो, या सर्किट ब्रांच मध्ये किंवा या सर्किट मध्ये घेऊ शकतो. पण आपण सोपी सोपी निवडायची आणि क्रिचॉफचा व्होल्टेज लॉ वापरायचा. खाली जागा आहे ना. बघा, आता त्यासाठी पहिल्यांदा आम्ही वापरतोय लूप. कुठलं लूप वापरतोय बघा, सोपं घेऊया. ABDA, ABDA छोटस लूप वापरलं. आता ट्रेसिंगला सुरुवात करूया. ए पासून जायचंय बी ला, ट्रेस करतोय आपण पाथ. ए पासून बी ला पी मधून जातोय, करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे निगेटिव्ह मायनस, आणि कंपोनंट आहे म्हणजे त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यातून जाणारा करंट आहे I1, त्याचा रेजिस्टर आहे P म्हणजेच मायनस I1P. झाला. त्यानंतर B2D करंटच्या डायरेक्शन मध्येच निघालोय, IG या करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे मायनस असणारा करंट G च्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे त्यातून जाणारा करंट IG इनटू त्याचा रेजिस्टर G. त्यानंतर आता D ला आलो, D2A या पाथ मध्ये करंट I2 आहे, आपण जातोय त्या डायरेक्शनच्या अपोजिट मध्ये म्हणजे करंटच्या अपोजिट निघालोय म्हणजे प्लस, काल ठरवलेली साइन कन्व्हेन्शन. आणि तोही कंपोनंट आहे म्हणजे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स, जाणारा करंट I2, रेजिस्टन्स R I2R. आणि मग ह्या पोटेन्शियल डिफरन्सचे ऍडिशन EMF एवढी असणार आहे. पण या लूप मध्ये कुठलाही सोर्स नाही म्हणजे EMF 0.
सोर्सच नाही, की त्याला EMF 0. याला मी म्हणतो इक्वेशन 1. आता दुसरा एक लूप घेतो, इन लूप. बघा, अजून एक सोपं लूप निवडूया. हे बघा, BCDB, BCDB. या लूप मध्ये सुद्धा बॅटरी सोर्स नाही, म्हणजेच इक्वल टू 0 येणार, म्हणजे EMF नाहीच आहे त्यात, फक्त पोटेन्शियल डिफरन्स गोळा करूया. चला ट्रेस करा पाथ. B to C करंट आहे I1 मायनस IG, त्याच्या डायरेक्शन मध्ये निघालोय म्हणजे मायनस. आणि मग कंपोनंट आहे म्हणजे त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स I1 मायनस IG इन टू Q. रेजिस्टन्स आहे Q. ब्लॅकबोर्ड आहे ना पलीकडे? ब्लॅकबोर्ड आहे ना? आहे. त्यानंतर आता जातोय आपण C ला आलो. C to D यातला करंट आहे I2 प्लस IG, याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण निघालोय म्हणजे प्लस. आणि मग I2 प्लस IG इंटू S, हा पोटेन्शियल डिफरन्स. I2 प्लस IG इंटू S. त्यानंतर निघालो आपण D to B. इथं IG या करंटच्या अपोजिट निघालोय म्हणून प्लस. आणि मग याच्यातला करंट आहे IG इंटू G इक्वल टू, याच्यात पण EMF सोर्स नाही म्हणजे इक्वल टू 0. आलं लक्षात? आता हे जरा थोडस आपण सिंपल करून घेऊया. जर I1 टर्म IG टर्म एकत्र घेऊया, I2 टर्म बाजूला काढूया. मग Q न मल्टिप्लाय करतोय, मायनस I1Q प्लस IGQ प्लस I2S प्लस IGS प्लस IGG इक्वल टू 0. काय नाही, फक्त मी ब्रॅकेटच्या बाहेर जे रेजिस्टर आहेत या रेजिस्टरनी आतल्या बाजूला मल्टिप्लाय केलं. आता हा I1 तसाच ठेवतो, मायनस I1Q. त्यानंतर घेतो I2 प्लस I2S. बघा, प्लस I2S. आणि राहिलेल्या 3 टर्म मध्ये 1 2 3 या 3 टर्म मध्ये मी IG कॉमन काढतो, प्लस IG इनटू ब्रॅकेट काय काय बघा, Q प्लस S प्लस G, Q प्लस S प्लस G इक्वल टू 0. झालं? याला मी म्हणतो इक्वेशन 2. लक्षात आलं का? व्होल्टेज लॉ आपण 2 लूप साठी वापरला. आता यामध्ये आपण काय करायचं बघा, या नेटवर्क मध्ये यातला कुठला तरी एक रेजिस्टर आपण व्हेरिएबल ठेवायचं, म्हणजे तिथं रेजिस्टन्स बॉक्सच टाकायचं की जेणेकरून आपल्याला रेजिस्टन्स व्हॅरी करता येईल आणि त्याचबरोबर त्याची व्हॅल्यू किती आहे आपण व्हॅरी केलेली ती पण बघता येईल. त्यासाठी रिओस्टॅट नाही वापरत, रेजिस्टन्स बॉक्स वापरतात. मग समजा Q ला मी म्हणतो व्हेरिएबल रेजिस्टर, त्याचं साईन बघा अशा पद्धतीने दाखवतो आपण. रेजिस्टरचं साईन काढायचं आणि त्याच्यावर ॲरो द्यायचं, असं त्याला म्हणायचं व्हेरिएबल रेजिस्टर. आणि मग किंवा रेजिस्टन्स बॉक्स म्हणा त्याला. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी व्हेरिएबल रेजिस्टर Q टाकला. आता हा व्हेरिएबल रेजिस्टर काय करायचं, आपण ऍडजस्ट करायचं. काय करायचं? ऍडजस्ट करायचं. आणि मग वाढवत तरी न्या. बघा, गॅल्व्हॅनोमीटर मधलं डिफ्लेक्शन जर वाढत असेल तर कमी करत न्या, जेणेकरून या गॅल्व्हॅनोमीटर मधलं डिफ्लेक्शन कमी कमी करत गेलं. म्हणजे वाढवताना एखाद्या वेळेस कमी होईल, हा रेजिस्टर वाढवताना हा कमी होईल किंवा कमी करताना कमी होईल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण गॅल्व्हॅनोमीटर मधलं डिफ्लेक्शन कमी झालं पाहिजे. म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा जो करंट आहे तो करंट कमी झाला पाहिजे. आणि मग या पद्धतीनं मी हा रेजिस्टर Q ऍडजस्ट करत गेलो की जेणेकरून
या पॉइंटचं पोटेन्शियल बी जवळचं कमी कमी होत जाईल आणि शेवटी एक वेळ अशी येईल, अशा एका क्यू रेजिस्टरला किंवा रेजिस्टन्सला हा खरा बी आणि डी इथलं पोटेन्शियल इक्वल होईल, इक्वल. मग अशा आपण घेतलं होतं व्हीबी ग्रेटर दॅन व्हीडी. आता काय आलं, व्हीबी इज इक्वल टू व्हीडी. अशा पद्धतीनं या दोन पॉइंटचं पोटेन्शियल जर इक्वल आलं तर इक्वल पॉइंटच्या मध्ये काही जरी जोडलं तुम्ही इक्वल पोटेन्शियल पॉइंटच्या मध्ये तर करंट पास होत नाही. त्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स लागतो. पोटेन्शियल डिफरन्स 0 आला याचा म्हणजे करंट IG 0 म्हणजे गॅल्व्हनोमीटर डज नॉट गिव्ह डिफ्लेक्शन. याला म्हणायचं व्हीटस्टोनच्या नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन. काय म्हणायचं याला, व्हीटस्टोनच्या नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन. आणि मग ती कंडिशन सांगा म्हटलं की आपण सरळ सांगायचं VB इक्वल टू VD, देअरफॉर IG इक्वल टू 0. बॅलन्सिंग कंडिशन लिहितो इथं, बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हीटस्टोन्स नेटवर्क किंवा व्हीटस्टोन्स ब्रिज. व्हीटस्टोनच्या ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन बी आणि डी या डायगोनली अक्रॉस असणाऱ्या पॉइंटचं पोटेन्शियल इक्वल. अशा पद्धतीनं आपण क्यू रेजिस्टर ऍडजस्ट केला की जेणेकरून IG बिकम 0 म्हणजे गॅल्व्हनोमीटर गिव्हज नल डिफ्लेक्शन किंवा गॅल्व्हनोमीटर डज नॉट गिव्हज एनी डिफ्लेक्शन. त्यापेक्षा गॅल्व्हनोमीटर गिव्हज नल डिफ्लेक्शन म्हणून. बरोबर. आता गॅल्व्हनोमीटरचं नल डिफ्लेक्शन म्हणजे IG 0. IG 0 आपण इक्वेशन 1 मध्ये पण टाकूया आणि 2 मध्ये पण टाकूया. पहिल्यांदा इक्वेशन 1 मध्ये टाकू. मग इथं असं म्हणतो देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 पासून सुरुवात करू. IG इक्वल टू 0 टाकायचं यात. बघा IG 0 म्हणजे IG इंटू G ही टर्म झाली 0. मग राहिलं काय बघा, राहिलं काय मायनस I1P प्लस I2R इक्वल टू 0. मग मी या I2R ला पलेट टाकतो. मायनस I1P इक्वल टू I2R मायनस I2R. मायनस मायनस गेट्स कॅन्सल आणि मग I2 ला इकडे घेतो म्हणजेच I1 अपॉन I2 इक्वल टू R अपॉन P. लक्षात आलं. किंवा उलट करूया, I2 ला तिकडे घ्या म्हणजेच हे I1 ला तिकडे घ्या. I2 अपॉन I1 इक्वल टू P अपॉन R. I2 अपॉन I1 इक्वल टू P अपॉन R. वेगळं वाटत असेल तर उलट लिहितो P अपॉन R इक्वल टू I2 अपॉन I1. नाही ना वाटत. बघा आता याला म्हणतो मी इक्वेशन 3. बरोबर. आता थोडस इकडे बघायचं या इक्वेशन मध्ये. आता इक्वेशन 2 मध्ये ही बॅलन्सिंग कंडिशन वापरायची. आता आपण व्हीटस्टोनचं नेटवर्क बॅलन्स केलंय म्हणजे IG 0 ह्यात पण टाकूया. या इक्वेशन मध्ये सुद्धा IG आपण काय टाकूया 0 टाकूया. मग IG 0 झाला तर हे सगळं 0 झालं बघा. मग राहिलं काय इथं म्हणतो मी फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 वरून काय राहिलं बघा मायनस I1Q प्लस I2S इक्वल टू 0. कारण IG 0 हे सगळेच टर्म 0 तेवढी क्वांटिटी 0 झाली. आता I2S ला पलेट टाकतो म्हणजेच मायनस I1Q इक्वल टू मायनस I2S. आणि मग इथल्याप्रमाणे मायनस मायनस गेट्स कॅन्सल. हा I1 टाकतो इकडं आणि S ला घेतो इथं म्हणजेच I2 अपॉन I1 इक्वल टू I2 अपॉन I1 इक्वल टू Q अपॉन S. याला इक्वेशन 4 म्हणतो. काय करतोय हे लक्षात येतंय तुमच्या. आता इक्वेशन 3 आणि 4 या दोन इक्वेशन कडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल लेफ्ट हँड साइड कशा आहेत सेम आहेत म्हणजे राईट हँड साइड सुद्धा कशा असणार आहेत सेम असणार आहेत.
म्हणजेच मी लिहू शकतो फ्रॉम 4 अँड फ्रॉम 3 and 4. From these two equations we can write this P upon R equal to Q upon S. Register P upon R equal to Q upon S. पण जरा आपण असं करू, ह्यातलं एक ह्यातलं एक ह्यातलं एक ह्यातलं असं करण्यापेक्षा त्या पाथ मधलं घेऊ. आता होतं काय बघा, ज्यावेळी IG 0 असतो त्यावेळी I1 हा करंट असाच A मधून B ला आणि B मधून डायरेक्ट C ला येतो. मध्ये करंटच नाही, IG 0 आहे म्हणजे I1 झाला इथून. आणि इकडे सुद्धा I2 हा असाच आल्यानंतर IG 0 आहे म्हणजे हा I2 S मधून असाच C पॉइंटला येतो. मग आपण थोडासा बदल काय करूया, P आणि Q एकत्र घेऊया, R आणि S एकत्र घेऊया इथं या इक्वेशन मध्ये. अवघड नाही, काय करायचं आहे बघा. हा Q मल्टिप्लाइड आहे 1/S ला, इकडे डिवाइड होईल. आणि हा R P ला डिवाइड आहे, तो तिकडे मल्टिप्लाय होईल. म्हणजे या दोघांना ट्रान्सफर करूया फक्त. म्हणजे काय आलं बघा, या दोघांना आपण जर ट्रान्सफर केलं तर आपल्याला मिळतं P अपॉन Q इक्वल टू R अपॉन S. P अपॉन Q इक्वल टू R अपॉन S. याला म्हणायचं बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हिटस्टोन्स नेटवर्क. व्हिटस्टोनच्या नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन. दिसत नाही, जरा लीड लिहितो. वर आहे का जागा? नाहीच. बघा आता इथं लिहितो P अपॉन Q इक्वल टू, नाहीच दिसत. बघा आता थोडंच पलीकडे, हा बस थोडंच हा बस 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 बस. आता यही कंडिशन इथं लिहितो P अपॉन Q इक्वल टू R अपॉन S. बघा इथं लिहिलं बघा, हेच इक्वेशन आहे, फक्त मी Q ला इकडे आणलं आणि R ला पलीकडे घेतलं. त्या दोघं P आणि R, Q आणि R या दोघांचं ट्रान्सफॉर्मेशन घेतलं फक्त. बाकी आहे तेच आहे, बाकी काही नाही. याला म्हणायचं बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हिटस्टोन्स नेटवर्क और व्हिटस्टोन्स ब्रिज इन टर्म्स ऑफ रेजिस्टर्स विच आर कनेक्टेड इन दॅट ब्रिज. आता इथं एक गोष्ट महत्वाची आहे बघा, PQRS यापैकी 3 जर माहिती असतील, एखादा जर अननोन तुम्ही जोडला S अननोन, आणि 3 PQR जर माहिती असतील तर त्या अननोनची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. आणि या अननोनचे व्हॅल्यू जर टेम्परेचरवर डिपेंड असेल त्या रेजिस्टरची, किंवा स्ट्रेनवर डिपेंड असेल, ह्युमिडिटीवर डिपेंड असेल, आणखी कुठल्या फिजिकल फॅक्टरवर डिपेंड असेल, रेजिस्टन्स डिपेंड असतो, तर ते फॅक्टर, ते फिजिकल फॅक्टर सुद्धा आपण या नेटवर्कनं कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात, हे व्हिटस्टोनचं नेटवर्क अगदी पूर्वीच्या काळामध्ये याला पोस्ट ऑफिस बॉक्स म्हणून वापरायचे, PO बॉक्स म्हणायचे त्याला, पोस्ट ऑफिस बॉक्स. पूर्वी तार करायचे, तार, आता काही गरज नाही, मोबाईल आहेत. तार करायचे, फास्ट मेसेज जावा, पत्र जायला 4 दिवस लागायचे समजा मुंबई सारख्या ठिकाणी. आणि मग वेगात जर निरोप पाठवायचा असेल तर 1 तासाभरात निरोप पाठवायचा असेल तर त्यासाठी ते PO बॉक्स वापरायचे, म्हणजे व्हिटस्टोनचं नेटवर्क वापरायचे. अशा पद्धतीनं कमीत कमी मोजक्या शब्दात निरोप वेगात पाठवायचे, त्याला तार करणे म्हणतात. यासाठी ते वापरायचे. ते PO बॉक्स तुम्हाला त्या डार्क मध्ये दिले बघा कुठेतरी, पोस्ट ऑफिस बॉक्स. ठीक आहे, ते तुम्ही आता वाचा आणि नंतर मग डिस्कस करा. आता दुसरा आर्टिकल संपलं, 1 तास झाला, एक आर्टिकल संपलं. बरं चालतंय. अहो पण आपल्याला हो एकच पाहिजे लेक्चर, नाही एखादच पाठवूया. आता या व्हिटस्टोनच्या नेटवर्कची ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. त्या ऍप्लिकेशन मध्ये पहिलं ऍप्लिकेशन त्याला मीटर ब्रिज म्हणतात. व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज म्हणा किंवा नुसतं मीटर ब्रिज म्हटलं तरी चालतंय. व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा वापर कशा कशामध्ये करतोय बघा. व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज, व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज
किंवा नुसतं मीटर ब्रिज म्हटलं तरी चालतंय. नुसतं मीटर ब्रिज म्हटलं तरी काय हरकत नाही. व्हीटस्टोन प्रत्येक वेळी म्हणायची आवश्यकता नाही. बघा आता हा व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज काय आहे. आता यामध्ये मेटलच्या एक 3 स्ट्रीप असतात. 2 एल शेप्ड बेंड स्ट्रिप्स, मेटलच्या पट्ट्या, 2 एल शेपच्या बेंड स्ट्रीप आणि एक स्ट्रेट स्ट्रीप. आणि ह्या 3 स्ट्रीप त्या एका वुडन बोर्डवर, लाकडी बोर्डवर, वुडन बोर्डवर एका अशा पद्धतीनं फिट करतात की त्यासाठी 2 कंडिशन आहेत. एक, स्ट्रेट टिप आणि एल शेप्ड स्ट्रीप यांच्यामध्ये 2 गॅप राहिले पाहिजेत. आणि दुसरी कंडिशन, कंडिशन नंबर 2, त्या 2 एल शेप्ड स्ट्रीपच्या दुसऱ्या एंड मध्ये असणारं जे डिस्टन्स आहे ते 1 मीटर राहिलं पाहिजे. 1 मीटर, 1 मीटर. म्हणून तर मीटर ब्रिज म्हणतात त्याला. म्हणून तर काय म्हणतात, मीटर ब्रिज. बघा आता एक वुडन बोर्ड आहे, त्याच्यावर या स्ट्रीप मी फिट करतोय. या ठिकाणी ही आहे स्ट्रेट स्ट्रीप मेटलची, कंडक्टिव्ह. इथं कनेक्टर असतात 3 या स्ट्रीपवर. म्हणजे पुढचं सर्किट कनेक्ट करण्यासाठी 3 कनेक्टर दिलेले असतात, कनेक्टर बटन्स असतात. त्यानंतर एक एल शेप्ड स्ट्रीप या बाजूला या पद्धतीनं, याच्यावर 2 कनेक्टर असतात, इथे एक आणि इथे एक. आणि दुसरी एक एल शेप्ड मेटल स्ट्रीप या बाजूला अशा पद्धतीनं ठेवलेली असते, फिट केलेली असते. त्यालाही 2 कनेक्टर असतात. आता 2 कंडिशन बघा. ह्या मेटल स्ट्रीप फिट करताना मी 2 कंडिशन सॅटिस्फाय केलेत. एक, 2 गॅप राहिले पाहिजेत. ह्याला म्हणायचं लेफ्ट गॅप, एल जी, लेफ्ट गॅप शॉर्ट मध्ये म्हणतो. आणि याला म्हणायचं राईट गॅप, आर जी, राईट गॅप. लेफ्ट गॅप, राईट गॅप, 2 गॅप राहिलेत ना इथं. आणि त्याच वेळी फिटिंग करताना दुसरी कंडिशन, या एल शेप्ड स्ट्रीपच्या दुसऱ्या 2 एंड मधलं डिस्टन्स किती पाहिजे, 1 मीटर. आणि या 2 पॉइंट मध्ये आपल्याला काय करायचं बघा. या 2 पॉइंट मध्ये आपल्याला एक युनिफॉर्म स्वरूपाची, म्हणजे त्याचा डायमीटर सगळीकडे सारखा असला पाहिजे, म्हणजे युनिफॉर्म असला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याचा रेजिस्टन्स सुद्धा युनिफॉर्म असला पाहिजे. अशा पद्धतीची एक वायर जोडायची आपल्याला, 1 मीटर डिस्टन्सची, म्हणजे 100 सेंटीमीटरची एक वायर जोडली. त्या वायरला मी नाव देतो AC आणि या पॉइंटला नाव देतो B. या पॉइंटला नाव देतो B. झालं बघा मीटर ब्रिज. आता या मीटर ब्रिज मध्ये व्हीटस्टोनचं नेटवर्क आपण करतोय, लक्षात घ्या. ही जी वायर आपण कनेक्ट केली 1 मीटर, इथं मीटर स्केल असतं बरं का. इथं 1 मीटर पट्टी असते. या मीटर पट्टीवर तुम्ही हे डिस्टन्स बघू शकता. ही मीटर स्केल आहे, 100 सेंटीमीटरची स्केल आहे तिथं. आता कनेक्शन काय काय करायचं बघा. ह्या मीटर ब्रिजचा उपयोग सर्वसाधारणपणे अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी किती, 10 ओहम्स टू 100,000 ओहम्स अशा पद्धतीनं, म्हणजे 1 किलो ओहम पर्यंत एखादा अननोन रेजिस्टन्स असेल तुमच्याकडे, तर त्याचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी या मीटर ब्रिजचा उपयोग करतात. कधी कधी एखादा डिव्हाइस आहे तुमच्याकडे, गॅल्व्हनोमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, ॲमीटर आहे, असे काही डिव्हाइसेस आहेत. त्या डिव्हाइसचा सुद्धा रेजिस्टन्स आपण या मीटर ब्रिजच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता पहिल्यांदा बघूया अननोन रेजिस्टर कसा काढायचा. एक अननोन मी तुम्हाला दिलाय, त्याचा रेजिस्टन्स X एवढा आहे असं समजूया. तो तुम्ही कॅल्क्युलेट करायला निघालाय. त्याला पहिल्यांदा जोडतो मी लेफ्ट गॅप मध्ये. X एवढा रेजिस्टर जोडला बघा इथं. लेफ्ट गॅपच्या या 2 पॉइंटला जोडून टाकला. त्यानंतर एक नॉन रेजिस्टन्स, माहिती असणारा रेजिस्टन्स, आणि तोही चेंज करता आला पाहिजे, म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स. असं एखादं रेजिस्टन्स बॉक्स या ठिकाणी टाकला. या रेजिस्टन्स बॉक्सचं साइन हे आहे. तो रेजिस्टन्स त्यामध्ये जो ठेवणार आहे तो R एवढा आहे असं समजूया.
किती आर एवढा आहे. आता त्यानंतर काय करायचं, एक गॅलव्हॅनोमीटर घ्यायचं, डिटेक्टिंग डिव्हाइस. त्या गॅलव्हॅनोमीटरचा एक टर्मिनल या बी पॉइंटला जोडायचं. आता इथं घेतो गॅलव्हॅनोमीटर, बघा या ठिकाणी मी गॅलव्हॅनोमीटर घेतोय जी एवढ्या रेजिस्टन्सचा, आणि मग तो बी या पॉइंटला जोडला, एक टर्मिनल त्याच, आणि राहिलेलं टर्मिनल या ठिकाणी मी असं दाखवतोय, या ठिकाणी मी जॉकी वापरली, त्याला जे नाव देतो जॉकी किंवा स्लाइडिंग की. एक की असते त्याला तुम्ही वायर, हे बघा याच पद्धतीची असते, त्याला तुम्ही पाठीमागच्या बाजूला वायर जोडली की त्याचं हे जे पुढचं टोक असते की नाही, हे टोक तुम्ही या एसी वायरवर अशा पद्धतीनं स्लाइड करू शकता. आणि जसा जॉकी घोड्यावर बसून राईड करतो त्या पद्धतीनं हा त्या वायरवर राईड करतोय, म्हणून जॉकी पण म्हणतात. JOCKY, जॉकी किंवा स्लाइडिंग की. ती ॲरोनं दाखवले बघा मी इथं, आणि त्याला जे नाव दिलंय. भरपूर लॉंग वायर आहे बरं, काही एवढीच दाखवली पण भरपूर लॉंग वायर आहे. आता या सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करून करंट पास केला पाहिजे. त्यासाठी ए आणि सी या दोन पॉइंटच्या अक्रॉस, ही दुसरी डायगोनल आहे बरं का, बी आणि जे ही एक डायगोनल, आणि ए आणि सी ही दुसरी डायगोनल. इथं विटस्टोनचं नेटवर्कच होत. आणि मग याच्या अक्रॉस एक बॅटरी सोर्स, सर्किटला ऑन ऑफ करण्यासाठी एखादी की पहिल्यांदा ओपन करून जोडतोय, आणि मग गॅलव्हॅनोमीटर वापरलोय, सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, पटकन हाय करंट पास झाला तर तो डिव्हाइस डॅमेज होऊ शकतो, म्हणून डिव्हाइस तो डॅमेज होऊ शकतो, म्हणून काय करायचं, एक रिओस्टॅट या ठिकाणी टाकायचं. रिओस्टॅट करंट कंट्रोलसाठी, हे बघा RH रिओस्टॅट टाकला. आता बघा हे पूर्ण सर्किट झालं बघा. रिओस्टॅटचा उपयोग, प्रत्येकाचा उपयोग, बॅटरीचा यूज काय, या EMF च्या बॅटरीचा यूज काय, टू अप्लाय द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सर्किट अँड प्रोड्यूस द करंट थ्रू सर्किट. प्लग कीचा उपयोग काय, टू ऑन अँड ऑफ द सर्किट, प्लग कीला के म्हणतो मी. रिओस्टॅटचा उपयोग काय, टू पास द कंट्रोल्ड करंट थ्रू सर्किट, कंट्रोल्ड करंट पास करायचं. त्याचा रेजिस्टन्स काय आपल्याला माहिती नसतो, पण कंट्रोल्ड करंट पास करण्यासाठी. लक्षात आलं. अशा पद्धतीने हे झालं नेटवर्क. आता बघा मी ऑन करतोय, हे नेटवर्क ऑन केल्याबरोबर प्लग की ऑन केली आणि रिओस्टॅट मध्ये काही रेजिस्टन्स ठेवला, म्हणजे हा बॅटरी सोर्स कंट्रोल्ड करंट I इथं प्रोड्यूस करेल, आणि तो I करंट हा या जंक्शनला येईल. आता या जंक्शन मधून दोन मार्ग आहेत, एक या AC वायर मधून काही करंट जाईल, आणि राहिलेला करंट या स्ट्रीप मधून असाच या गॅप मध्ये, या अननोन मधून असाच इथं, आणि इथून सरळ या रेजिस्टर R मधून सरळ तो C ला येईल, आणि परत मग या वायर मधून जाणारा आणि त्या पाथ मधून येणारा, हे दोघे एकत्र येऊन परत I करंट या C जंक्शन पासून रिओस्टॅट आणि प्लग की आणि बॅटरी मधून जाईल. करंट लक्षात आला. आता होतं काय बघा, तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, एवढ्या डिटेलमध्ये तुम्ही लिहायचं नसतं, तुम्ही शॉर्टमध्ये कसं लिहायचं ते नंतर सांगतो. आता मी काय केलं बघा, ही जॉकी मी अगदी या A पॉइंटच्या जवळ टच केली, हे बघा जॉकी इथं आहे. असं केल्याबरोबर काय होतं बघा, AC वायर मधून जाणारा करंट त्याचा जातोयच, या पाथला मात्र इकडून ज्या स्ट्रीप मधून जो करंटचा पाथ जातोय त्या पाथला मात्र इथं पर्यायी पाथ सापडतो की ज्याच्यात रेजिस्टन्स कमीत कमी आहे. ए पासून जॉकी मधून या गॅल्व्हॅनोमीटर मधून बी ला, आणि पुन्हा या आर मधून पुन्हा सी कडे, म्हणजे एक्स मधून जाणारा करंट कमी होतो आणि त्यातला बराचसा करंट हा गॅल्व्हॅनोमीटर मधून जातो आणि गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन देतो. गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन देतो. असं का होतं, तर इकडे रेजिस्टन्स जास्त आहे आणि गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टन्स अत्यंत कमी असतो, म्हणून या पाथ मध्ये रेजिस्टन्स कमी. रेजिस्टन्स म्हणजे अपोज टू करंट, जिकडे अपोज आहे तिकडे करंट जाईल कशाला, तिकडून तो कमी होतो, आणि जिकडं रेजिस्टन्स कमी आहे म्हणजे अपोज कमी आहे तिकडे जास्त जातो. अशा पद्धतीने गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन देतो. आता ही जॉकी स्लाइड करायची,
म्हणजे हा जे पॉइंट ए पासून लांब यायचा म्हणजे वायर जास्त जास्त आली त्या पाथमध्ये, आणि वायरला असतो रेजिस्टन्स, युनिफॉर्म रेजिस्टिव्ह वायर आहे ती. त्याचा रेजिस्टन्स समजा युनिट लेंथचा तुकडा घेतला, या एसी वायरच्या युनिट लेंथचा तुकडा घेतला, त्याचा रेजिस्टन्स समजा रो असेल, युनिट लेंथच्या तुकड्याचा रेजिस्टन्स. असं युनिफॉर्म आहे सगळीकडे, युनिट लेंथचा कुठलाही तुकडा घेतला तरी रो एवढाच रेजिस्टन्स आहे. मग जसा जे लांब जाईल ए पासून तशी वायर वाढत जाणार, म्हणजेच या पाथ मधला रेजिस्टन्स वाढत जाणार. आणि मग रेजिस्टन्स वाढत गेला तर पुन्हा काय होतो, हा करंट जो गॅल्व्हनोमीटर मधून जातो त्यातला कमी कमी होतो आणि आपल्या पहिल्या मार्गाने जरा वाढत जातो, कारण इकडे रेजिस्टन्स वाढायला लागला, अपोज वाढायला लागला. आणि मग या गॅल्व्हनोमीटर मधलं डिफ्लेक्शन कमी कमी होत जात. आणि मग या वायरवर एक पॉइंट असा मिळतो, समजा इथं मिळाला मला पी पॉइंट, ज्या ठिकाणी जॉकी आणली, किंवा जे पॉइंट म्हणूया, जॉकीलाच पॉइंट म्हणूया. या वायरवर हा जे पॉइंट अशा पद्धतीने मिळतो की ज्या पॉइंटला तुम्ही जॉकी टच केली की एजे वायरचा रेजिस्टन्स प्लस गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स हा या रेजिस्टन्स एवढा किंवा त्याच्यापेक्षा किंचित जास्त होतो. आणि मग मग करंट असं जाणारच नाही, तो पहिला करंट जो ह्यातून गॅल्व्हनोमीटर मधून जात होता तो परत इकडून जायला सुरुवात होईल, आणि मग त्यावेळी गॅल्व्हनोमीटर मधून करंटच नाही, म्हणजे गॅल्व्हनोमीटर गिव्हज झिरो डिफ्लेक्शन. झाले बघा बॅलन्सिंग मीटर ब्रिज, बॅलन्स झाला मीटर ब्रिज. व्हीटस्टोनचं नेटवर्क आहे. आता या व्हीटस्टोनच्या नेटवर्क मध्ये 4 रेजिस्टन्स आहेत. कुठले कुठले बघा, अननोन रेजिस्टन्स एक्स, हा, त्यानंतर नोन रेजिस्टन्स आर, त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ वायर एजे, एजे या वायरचा रेजिस्टन्स, आणि त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ वायर जेसी, राहिलेल्या वायरचा जेसी. आता बघा, एजे या वायरची लेंथ एल एक्स म्हणतो मी, एल एक्स म्हणतो या वायरच्या लेंथला, ए पासून जे पर्यंत, आणि जे पासून सी पर्यंतच्या वायरच्या लेंथला मी एल आर म्हणतो. आता असं का म्हटलं बघा, एक्सच्या बाजूला तुकडा आहे हा वायरचा म्हणून एल एक्स, आरच्या बाजूला तुकडा आहे म्हणून एल आर. आता व्हीटस्टोनचा ब्रिज कसा झालाय बघा, एक्स आर, आर ए जे आणि आर जे सी, 4 रेजिस्टरचा हा ब्रिज झालाय. आणि मग एक डायगोनल म्हणजे बी जे आणि दुसरी डायगोनल म्हणजे एस सी आहे का. व्हीटस्टोनचं नेटवर्क आहे, वेगळ्या पद्धतीने सेटअप केलंय. आणि मग बॅलन्स झालंय व्हीटस्टोनचं नेटवर्क, गॅल्व्हनोमीटर गिव्हज नल डिफ्लेक्शन, झिरो डिफ्लेक्शन. आणि मग बॅलन्सिंग कंडिशन मगाशी रेजिस्टर मधली बघितली आपण, पी अपॉन क्यू इक्वल टू आर अपॉन एस, बघितले का नाही कंडिशन. यातला पी म्हणजे एक्स, म्हणजे यासाठी लिहितो एक्स अपॉन, यातला क्यू म्हणजे मगाचा क्यू, त्यात ह्यातला आर आहे बघा, आर, क्यू अपॉन आर इक्वल टू यातला आर, त्यातला व्हीटस्टोनच्या ब्रिज मधला आर म्हणजे यातला एजे या वायरचा रेजिस्टन्स म्हणजे आर एजे डिवायडेड बाय जेसी या वायरचा रेजिस्टन्स म्हणजे आर जेसी. झालं का बॅलन्सिंग कंडिशन या मीटर ब्रिज साठी. आता आर एजे आणि आर जेसी काढूया. आपण काय म्हटलं मगाशी, गेल्या वर्षी तुम्ही 11वी मध्ये एक बघितलं इक्वेशन, रेजिस्टन्स एखाद्या वायरचा हा त्याच्या स्पेसिफिक रेजिस्टन्स इन टू लेंथ अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एवढा असतो. मग यातला एल आणि ए जर युनिट घेतला तर स्पेसिफिक रेजिस्टन्स असतो. मग तो स्पेसिफिकच मी आर घेतला, रो घेतला एवढं समजा, म्हणजेच एरिया सगळीकडे युनिफॉर्मच आहे त्यामुळे काढून टाकूया. यातला युनिट लेंथचा तुकडा मी घेतला, म्हणजे माझी वायर आहे 100 सेंटीमीटर मध्ये, 1 सेंटीमीटर तुकडा घेतला, त्याचा रेजिस्टन्स जर लो असेल तर एल एक्स एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स किती, रो एल एक्स. युनिट लेंथचा रो तर एल एक्स एवढ्या लेंथचा किती, रो एल एक्स. आणि मग आरजेल आपण लिहू शकतो, म्हणजेच
बघा इथं एक्स अपॉन आर इक्वल टू रो एल एक्स अपॉन, आता आर जेसी, जेसी या लेंथ, युनिट लेंथचा रो आहे म्हणजे एल आर एवढ्या लेंथचा किती, रो एल आर, म्हणजे आर जेसी झाला रो एल आर. आणि मग यातला रो रो गेट्स कॅन्सल, स्पेसिफिक रेजिस्टन्स कॅन्सल झाला, म्हणजेच एक्स अपॉन आर इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. आता हा आर माहिती आहे आपल्याला, एक्स काढायचा आहे, एल एक्स एल आर काय लेंथ तुम्ही मोजू शकता इथं, हे काय लेंथ मोजू शकताय, इथं मीटर पट्टी आहेच की, हे काय या जे वायर किती आहे, जेसी वायर किती आहे, लेंथ मेजर करू शकता. म्हणजे या ठिकाणी आर ला मी पहिले टाकतो, म्हणजे एक्स इक्वल टू आर इन टू ब्रॅकेट एल एक्स अपॉन एल आर झाला. बघा अननोन रेजिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट केला. यामध्ये आर तुम्हाला बॉक्स मध्ये माहिती आहे तुम्ही किती ठेवलाय ते, आणि त्याचबरोबर लेंथ तुम्ही इथं मेजर केलेत, त्या लेंथ टाकले की कितीचा रेजिस्टन्स तुम्ही इथं जोडलाय हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत. आलंय लक्षात. आता या ठिकाणी तुम्हाला समजा या गॅल्व्हॅनोमीटरचाच रेजिस्टन्स मेजर करायचा आहे किंवा एखादा व्होल्ट मीटर आहे त्याचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. बघा इकडे लक्ष द्या, अजून एक इक्वेशन मला जरा बदल करायचा आहे. यामध्ये ही 100 सेंटीमीटरची वायर आहे, किती 100 सेंटीमीटर, त्यातला हा एल एक्स असेल तर एल आर किती राहिला 100 मायनस एल एक्स, म्हणजे एल आर सुद्धा मोजायची गरज नाही, एल एक्स मोजला तरी चालतं. एल आर म्हणजे 100 मायनस एल एक्स. मग हेच इक्वेशन मी असंही लिहू शकतो, एक्स इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट एल एक्स अपॉन 100 मायनस एल एक्स. बघा असंही लिहू शकता बरं का, एखाद्या ठिकाणी असं असायचं आणि तुमचं जमलिंग व्हायचं म्हणून तेही सांगितलं. आलं डोक्यात. आता ह्या गॅल्व्हॅनोमीटर एखाद्या डिव्हाइसचाच रेजिस्टन्स मोजायचा आहे. मी काय करणार बघा, या ठिकाणचा गॅल्व्हॅनोमीटर काढणार, इथं डायरेक्ट वायर जॉकीला जोडणार, डायरेक्ट जॉकीला जोडणार, आणि हा गॅल्व्हॅनोमीटर काढून मी इथं जोडणार, ज्याचा रेजिस्टन्स मेजर करायचा या ठिकाणी जोडायचा. जी एवढा रेजिस्टन्स तुम्हाला मोजायचा या गॅल्व्हॅनोमीटरचा. बघा लक्षात ठेवा बरं का, इथं टाकला. आता इथं मात्र नल डिफ्लेक्शन येत नाही, IG 0 येत नाही, इक्वल डिफ्लेक्शन मेथड येतो. कसा येतो बघा, ही जॉकी या जवळ टच केली की या पहिल्यांदाच ऑन केल्या केल्या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट जाणार आहे, तो डिफ्लेक्शन देणार आहे. ही जॉकी ए जवळ टच केली की गॅल्व्हॅनोमीटर मधलं डिफ्लेक्शन कमी होणार, कारण त्यातला करंट कमी होऊन इकडून गेला. आता जॉकी तुम्ही स्लाइड करत गेला की ह्या पाथ मधला रेजिस्टन्स वाढला, आणि जे पॉइंट असा मिळतो की ज्यावेळी परत एकदा सगळा करंट याच्यामधून जाण्याऐवजी या पाथ मधून जाण्याऐवजी सरळ त्या गॅल्व्हॅनोमीटर मधून जातो, म्हणजे मगाशी जेवढं ऑन केल्या केल्या डिफ्लेक्शन मिळालं तेवढंच डिफ्लेक्शन परत इथं मिळतं. झालं बघा बॅलन्सिंग कंडिशन. फक्त बॅलन्सिंग कंडिशन इक्वल डिफ्लेक्शन, कसली इक्वल डिफ्लेक्शन, ही बॅलन्सिंग कंडिशन. आता नल डिफ्लेक्शन नाही, झिरो डिफ्लेक्शन नाही, इक्वल डिफ्लेक्शन. ऑन केल्या केल्या बघायचं डिफ्लेक्शन किती आहे, आणि पुन्हा जॉकी स्लाइड करून तेवढंच आणायचं. जॉकी इथं टच केली की कमी होणार आहे, आणि तेवढंच आणायचं परत येतं डिफ्लेक्शन. एवढाच बदल आहे बघा. याला केल्विन्स मेथड म्हणतात. काय म्हणतात त्याला, केल्विन्स मेथड. केल्विन नाव सायंटिस्टचं नाव आहे बरं का, याला केल्विन्स मेथड असं म्हणतात. नाव कुठेतरी बाजूला किंवा असेल पुस्तकामध्ये बघा तिथं, केल्विन्स मेथड. लक्षात आलं. आणि यावेळी इक्वेशन पण काय होईल बघा, इक्वेशन पण G इक्वल टू, मगाचंच इक्वेशन लिहितो, G इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट एल एक्स अपॉन 100 मायनस एल एक्स. फक्त एक्सच्या ऐवजी जी गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स काढतो, बाकी कंडिशन आहेच. फक्त मेथड लक्षात ठेवा, मगाशी नल डिफ्लेक्शन होतं, आता कसलं आहे इक्वल डिफ्लेक्शन. केल्विन मेथडला इक्वल डिफ्लेक्शन. ठीक आहे, आज इथं थांबूया. 2 आर्टिकल वाचायचे व्यवस्थित, उद्या बाकीच घेऊ आपण.